मध्यंतरी 2 आठवडे आपले बुडले आहेत. मला वाटतं आपण 7व्या श्लोकापर्यंत आलो होतो ना. 8वा झाला होता. हां, 92 झाल्या होत्या. या 8व्या श्लोकामध्ये हा योगी कसा असतो, योग साधना करणारा माणूस कसा असतो त्याविषयी सर्व विवेचन आहे. आणि मी श्लोकातले बरेचसे शब्द घेतले होते, कारण ओव्यांमध्ये तितके सगळ्या गोष्टींचा उल्लेख आलेला नाही असं मला वाटतं, म्हणून सगळे शब्द घेतले होते. त्याच्यामध्ये ज्ञान, विज्ञान, तृप्तात्मा ह्याचा अर्थ सांगितला होता. विज्ञान म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, हे सर्व सांगितलं होतं. सर्वसाधारणपणे ज्ञानाला आत्मज्ञान किंवा परमात्मज्ञान असं म्हणतात. आणि विज्ञान जे असतं ते विश्वाचं ज्ञान, प्रापंचिक ज्ञान, म्हणजे त्याचा खरा अर्थ असा असतो की आपल्या परमात्मज्ञान प्राप्तीमध्ये ज्या काही प्रापंचिक अडचणी येतात त्या आपल्याला समजाव्या म्हणून विज्ञान समजावं असा त्याचा खरा अर्थ आहे. म्हणून ते ज्ञान, विज्ञान, तृप्तात्मा म्हणजे हे दोन्ही प्रकारचं ज्ञान ज्याला पूर्णतः झालेलं आहे तो ज्ञान, विज्ञान, तृप्तात्मा. कूटस्थो ह्याचा अर्थ मी म्हणजे अक्षर ब्रह्म असा सांगितला होता. त्याचा आणखी एक अर्थ आत्ता मला एकदम लक्षात आला म्हणून सांगते की त्याच्यामध्ये तो कूट हा जो शब्द आहे ना, त्या कूट शब्दाचा अर्थ असा आहे की कूट म्हणजे ज्याला ऐरण म्हणतात. ऐरणीवरती धातू ठेवून ठोकून त्याला विशिष्ट आकार दिला जातो. सोन्याच्या पट्ट्यात, चांदीच्या पट्ट्यात, कुठल्याही ऐरणीवरती ठेवून हो का? आता येतंय तरी सांगा, म्हणजे काही प्रॉब्लेम आला किंवा ऐकायला येत नसेल तरी. हां, तर ऐरण जी असते त्याला कूट असं म्हणतात की त्याच्यावरती ह्या धातूला ठोकून विशिष्ट आकार देता येतो. आणि ते वैशिष्ट्य असं असतं की त्या धातूची जी काही पट्टी किंवा जे काही आपण ठेवलेलं असेल त्याला आकार येतो, पण ऐरण जशीच्या तशी असते. म्हणून इथे तो कूटस्थ शब्द आलेला आहे की अशा प्रकारचं की आपल्याला तो आकार अक्षरब्रह्मासारखं आपण व्हायचं आहे. अक्षरब्रह्म जसंच्या तसं आहे असं. तर ऐरण हाही एक त्याचा जो अर्थ आहे तो आपण विचारात घेण्यासारखा आहे. तर कूटस्थो विजतेंद्रिय म्हणजे इंद्रियांवरती ज्यांनी पूर्ण नियंत्रण स्थापन केलेलं आहे असा. आणि त्याच्यात अगदी त्याला युक्त इति उच्यते असं म्हटलेलं आहे. त्याला युक्त, आता युक्त म्हणजे कशाशी युक्त, तर ब्रह्माशी युक्त, आत्म्याशी युक्त, परमात्म्याशी युक्त, ते युक्त जोडलेला. युक्त इति उच्यते म्हणजे तो योगी असा अर्थ. योगी ह्याचा अर्थच तो आहे की जो जोडलेला आहे. कशाशी, तर ब्रह्माशी जोडलेला आहे तो युक्त इति उच्यते. आणि असा योगी कसा असतो, आता हे जे आत्तापर्यंत सांगितलेलं वर्णन आहे ना ते थोडं माणसाच्या आतली वृत्ती कशी आहे ते दाखवणार आहे की त्याला ज्ञान, विज्ञानाचं पूर्ण ज्ञान झालेलं आहे आणि त्यामुळे तो तृप्त आहे, त्याच्यामध्ये तो कूटस्थ आहे, तो विजतेंद्रिय. हे सगळी आपली आतल्या वृत्तीची लक्षणं आहेत. पण त्याला बाहेर कसं ओळखायचं, त्याची बाह्य लक्षणंही आपल्याला कळली पाहिजेत. म्हणून तो पुढे एक जो शब्द घातलेला आहे समलोष्ट अश्मकांचनः असं म्हटलेलं आहे. म्हणजे दगड, माती आणि सोनं या तिन्हीलाही जो समदृष्टीने पाहतो तो योगी.
ह्या तिन्हीकडे जो समदृष्टीने पाहतो, अश्म म्हणजे दगड, या तिन्हीकडे जो समदृष्टीने पाहतो तो योगी. आता समदृष्टीने ह्या तिन्हीकडे पाहणं ह्याचाही नीट आपल्याला अर्थ लागला पाहिजे की आता समदृष्टी म्हटलं की मग आता माती आणि दगड आणि सोनं हे सगळं समान आहे, तर म्हणून आपल्या अंगावरती सोन्याचे दागिने घालायचे ऐवजी दगड आणि माती घालायची असा त्याचा अर्थ नाही आहे. त्याचा अर्थ असा आहे की जो म्हणजे हा योगी कसा असतो की इतरांकडे तो समदृष्टीने पाहतो. आणि ते इतर कसे, तर एखादा माणूस अगदी दागिन्यांनी मढलेला असेल, भरपूर श्रीमंत असा तो असेल, तर तो माणूस आणि अश्म म्हणजे दगड फोडणारा एखादा कामगार असेल तो माणूस, आणि ज्याचा मातीशी संबंध येतो म्हणजे कुंभार असेल, शेतकरी असेल, कोणी असेल, तर असा ज्याचा मातीशी संबंध येतो, दगडांशी संबंध येतो आणि सोनं भरपूर घालणार, हे तिन्ही वेगवेगळ्या प्रकारची माणसं पण त्याच्या दृष्टीला ती सम असतात, असा समदृष्टीचा अर्थ आहे. कारण नाहीतर मग ह्याला हे तिन्ही सारखं मानायचं म्हणजे काय करायचं, तर त्याचा खरा अर्थ हा आहे आणि तो आपण लक्षात घ्यायचा. आता तो श्लोक झाल्यानंतर आपण आता पुढे जाऊया. आता योग्याचीच लक्षणं की हा माणूस जो ज्याला आपण योगी म्हणतो तो कशा प्रकारचा असतो ते पुढच्या सगळ्या भागामध्ये स्पष्ट केलेलं आहे आणि ते आपण पाहतो. आता पुढचा जो आहे 9वा श्लोक आणि त्याच्या पुढच्या ओव्याही घेणार आहे मी, काही मधल्या महत्त्वाच्या जो म्हणजे श्लोकातले शब्द आणि अर्थ ज्या ओव्यांमध्ये आलेले आहेत तेवढ्या ओव्याही घेणार आहेत. पण आधी मी हा श्लोकाकडे तुमचं लक्ष वळवते. तुम्ही श्लोक मनामध्ये जो वाचत गेलात तर ह्याच्यामध्ये काही निरनिराळे शब्द आहेत पहा. हां, मी तुम्हाला ते शब्द सांगते. पहिला आहे सुहृद. सुहृद सुहृद म्हणजे तिथे ते पुढचा शब्द आणि हा शब्द मिळून ते मी असं झालेलं आहे. पण पहिला जो शब्द आहे तो सुहृद. या प्रत्येकाचे अर्थ आहेत आणि ते आपण लक्षात घ्यायचे. सुहृद नंतर त्याच्या पुढे शब्द आहे मित्र. मित्र त्याच्यामध्ये एक शब्द, त्याच्या पुढे एक शब्द आहे तो लक्षात जात नाही पण तो आपण कसा आहे पहा, म्हणजे तो यू वरती रफार आहे ना, तो कशामुळे आलेला आहे तर त्याच्यामध्ये एक शब्द आहे अरी. अरी. अरी म्हणजे शत्रू. अरी अ आणि रस्वरी. अरी म्हणजे शत्रू. उदासीन त्याच्या पुढे आहे. उदासीन. त्यानंतर आहे मध्यस्थ. तो स्पष्ट दिसतोय शब्द मध्यस्थ. त्यानंतर द्वेष्य. द्वेष्य आणि मग बंधू. बंधू. पुढच्या ह्याच्यामध्ये आहे साधू. पुढचा जो भाग आहे श्लोकातला साधू आणि त्याच्या पुढे आहे पापी. पापेषु असं म्हटलं आहे. पापेषु. तर साधू आणि पापी म्हणजे सुहृदापासून पापी माणसापर्यंत अनेकांचा उल्लेख ह्या श्लोकामध्ये केलेला आहे. आणि त्याच्या पुढे काय म्हटलं आहे, समबुद्धीर विशिष्यते. विशिष्यते म्हणजे हा योगी कसा असतो तर या सगळ्यांकडे तो समबुद्धीने पाहतो. जसं आधी सांगितलं समलोष्ट म्हणजे हे दगड माती आणि सोन्याकडे समदृष्टीने पाहतो, तसं आता इथे ह्या सगळ्या प्रकारच्या माणसांकडे तो समदृष्टीने पाहतो असं म्हटलेलं आहे.
आता या प्रत्येकाचे अर्थ लक्षात ठेवू, पण ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये नाही तर मग एवढे शब्द वापरण्याची गरज नाही. तर त्यातले आपल्याला अर्थ बारीक बारीक फरक त्याच्यामध्ये कसा आहे तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. पहिला जो आहे सुहृद. सुहृद, आता सुहृद कोणाला म्हणायचं की जो त्या कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता आपलं हित साधतो. आपलं त्याचं काही हित नाही त्याच्यामध्ये, त्याचा कोणताही स्वार्थ नाही, तर कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता आपल्याला मदत करतो. म्हणा आपल्याला मदत करतो. आपल्याला हिताच्या मार्गामध्ये ठेवतो. कारण कित्येक वेळेला काय असतं की मित्र हा नेहमीच आपल्याला हिताकडे नेतो असं नाही, आणि म्हणूनच काही वेळेला लहान वयामध्ये मुलं वाईट वर्तनाला लागतात. त्याचं कारणच आहे की मैत्री म्हणजे अशा स्वरूपाची ती होते. तर ह्या ठिकाणी सुहृद म्हटलं आहे की जो आपल्याला सतत योग्य मार्गामध्ये ठेवतो, हिताच्या मार्गामध्ये ठेवतो, तो सुहृद असतो. आता त्याच्यानंतर मित्र. आता सुहृद आणि मित्र ह्यामध्ये फरक आहे, म्हणूनच दोन वेगळे शब्द वापरले. आता मित्र जो असतो तर एका संस्कृत सुभाषितामध्ये मित्र कोणाला म्हणावं त्या मित्राची लक्षणं सांगितली. मी ती सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मित्र आणि सुहृद ह्याच्यामध्ये कसा फरक असतो ते आपल्याला जास्ती अधिक स्पष्ट होतं. त्या श्लोकामध्ये असं म्हटलं आहे, मी आधी श्लोक सांगते तुम्हाला. माहिती आहे कोणाला? मित्राची लक्षणं 6 लक्षणं सांग. नाही, तोही एक आहे मित्राच्या ह्याचा, पण आणखी एक आहे. एक असा श्लोक आहे, ददाती परिगृह्णाती, ददाती परिगृह्णाती, गुह्यम आख्यती पृच्छती. सगळ्याचा अर्थ सांगते. गुह्यम आख्यती पृच्छती, भुंक्ते भोजयते एव किंवा चैव षड्विधम मित्रलक्षणम, अशा प्रकारचा श्लोक आहे. आता ददाती प्रतिगृह्णाती, गृह्ण हां म्हणजे घेणं, ददाती म्हणजे देणं. आपण मित्राला आपल्या ज्यांच्याशी आपली मैत्री आहे त्यांना आपण देतो घेतो. ददाती प्रतिगृह्णाती, आपण घेतो, त्यांनी दिलेलं आपण स्वीकारतो. प्रतिगृह्णाती. गुह्यम आख्यती म्हणजे आपल्या मनातलं गुह्य, आपण सर्वांकडे नाही बोलत पण आपल्या ज्यांच्याशी आपलं इतकं जवळीक असते त्यांच्याकडे आपण आपल्या मनातल्या गुह्य गोष्टी बोलतो. गुह्यम आख्यती पृच्छती, विचारतो की तुझं काय झालं आहे बाबा, असं आपण म्हणजे ह्यानी म्हणजे चांगल्या भावाने आपण विचारतो. तर गुह्यम आख्यती पृच्छती. भुंक्ते भोजयते. भुंक्ते याचा अर्थ त्याच्या घरी आपण जेवतो. भोजयते म्हणजे त्याला आपल्या घरी जेवायला बोलवतो. म्हणजे भोजनाची सुद्धा देवघेव, गुह्याची सुद्धा देवघेव आणि कुठल्याही बाकीच्या गोष्टींची देवघेव. अशा प्रकारे ज्यांच्यामध्ये ही 6 लक्षणं दिसतात ते मित्र असं म्हटले. भुंक्ते भोजयते चैव षड्विधम मित्रलक्षणम, असा त्याचं हे आहे. तर हे मित्राचे 6 गुण ह्या सुभाषितामध्ये सांगितले. आता ह्या सगळ्याचा आपण विचार केला तर थोडंसं आपल्या लक्षात येतं की एक प्रकारची देवघेव असते. ह्यात सगळ्यामध्ये देवघेव सांगितलेली आहे की देणं घेणं हे दोन्ही आहे त्याच्यामध्ये. पण लक्षात घ्या की तो मित्र आहे, त्यामुळे देणं घेणं जरी असलं तरी व्यापारी वृत्ती नसते. हा फरक आहे. व्यापारी वृत्ती जी आहे ती जशी असते की धंदेवाईक जो माणूस
देतो घेतो त्याची वृत्ती आणि मित्राची वृत्ती वेगळी असते. त्याच्यामध्ये का वेगळी असते तर मित्रांमध्ये आत्मीयता असते, आत्मीयता असते, औदार्य असतं. त्यांनी थोडं दिलं तरी हरकत नाही, आपण द्यायला काय हरकत आहे जास्त, असं म्हणजे औदार्य असतं. क्षमाशीलता असते. काही वेळेला चुकतो, आपल्याला राग येतो, त्या क्षणाला पण पुन्हा आपण विसरून जातो, मैत्री टिकवतो, म्हणजे क्षमाशीलता असते. हा फरक आहे. म्हणजे एक व्यापारी वृत्ती नाही तर त्याच्यामध्ये एक प्रकारची जवळीक आहे. पण तो सुहृदापेक्षा वेगळा आहे. सुहृदाच्या बाबतीमध्ये हे काहीच नाही की सुहृद असतो त्याला कुठलीच अपेक्षा नसते. म्हणजे मी माझं अगदी खूप गुह्य कोणाला सांगितलं, माझी अशी अपेक्षा नसते की त्यांनी मला सांगितलं पाहिजे, नाही सांगितलं तर मग राग येणं वगैरे अशा काहीच वृत्ती नाही. कुठल्याही प्रकारची देवघेव त्यामध्ये नसते. तो सुहृद आणि हा मित्र. आता म्हणजे ह्या सगळ्यांना समान लेखायचं अशी कल्पना आहे ह्या श्लोकामध्ये. आता त्यानंतर काय, उदासीन नाही, मध्ये एक अरी म्हणजे शत्रू. अरी म्हणजे शत्रू. आता शत्रू कोणाला म्हणायचं तर जो आपल्याशी दुष्टपणाने वागतो, आपल्यावरती अन्याय अत्याचार करतो, द्वेष करतो आपला. एवढंच नाही तर आपलं चांगलं झालं तर त्याला मत्सर वाटतो, तो निश्चित शत्रू असतो. तो शत्रू असतो की ज्याला आपल्या चांगल्याबद्दल मित्राला वाटणार नाही, सुहृदाला तर मुळीच नाही, पण जो शत्रू आहे त्याला आपलं चांगलं झालं तर त्याला मत्सर वाटतो आणि आपलं वाईटच व्हावं अशी अपेक्षा असते आणि अन्याय अत्याचार आपल्यावरती अशा प्रकारची वागणूक जो आपल्याला देतो तो अरी म्हणजे शत्रू. आता त्यानंतर उदासीन ह्याचा एरवी आपण काही वेगळा अर्थ घेतलेला आहे, पण या ठिकाणी उदासीन ह्याचा अर्थ असा की ज्या माणसाशी फारशी जवळीक नाही, म्हणजे आहे माहिती आहे हा आपल्या शेजारी कुठेतरी आजूबाजूला आपल्या गल्लीत राहतो, हा माणूस इतपत माहिती आहे, पण आपली काही जवळीक नाही त्याच्याशी. तर जवळीक नसणं किंवा त्याच्यापासून अलिप्त असणं ही उदासीन. अलिप्त असणं. आपल्याला काय करायचं आहे असं नाही, देणं घेणं तर नाहीच नाही, पण त्याचं काही वाईट होतं आहे असं पाहिलं तरीसुद्धा जाऊ दे ना, त्याचं तो करेल, आपण कशाला त्याच्यामध्ये पडायचं, अशी जी वृत्ती असते ना, ते असं जो आपल्याशी वागतो तो उदासीन असतो. उदासीन. त्यानंतर मध्यस्थ कसा असतो की दोन माणसांमध्ये तडजोड घडवून आणतो. आणि का तडजोड करून देतो तर दोघांची फारशी हानी होऊ नये अशा प्रकारचा उद्देश असतो की ह्याचंही थोडंफार हित साधावं, त्याचंही थोडंफार हित साधावं. तर अशा प्रकारचा उद्देश त्याच्या मनामध्ये असतो, तो मध्यस्थ. त्यानंतर आहे द्वेष्य. शब्दातच कळतं की ज्याचा द्वेष करावा असा, ज्याचा द्वेष करावा अशा प्रकारचा माणूस. मग तो दुष्ट असेल, आपल्यावर अन्याय करणारा असेल, आपला शत्रू असेल, सगळं असेल, आपलं वाईट इच्छिणारा असेल. एवढंच नाही तर वागण्याचे शिष्टाचार ज्याला कळत नाही. द्वेष आपण अशांचाही करतो, लक्षात घ्या, की ज्यांना वागण्याचे शिष्टाचार कळत नाहीत, काय बोलतो हे कळत नाही, कोणालाही काहीही बोलतात. म्हणजे अगदी किळस वाटावी अशा प्रकारचं सुद्धा वर्तन त्यांच्याकडून केलं जातं. म्हणजे अगदी शारीरिक स्वच्छतेपासून ते मनाच्या स्वच्छतेपर्यंत सगळ्या गोष्टी. शारीरिकदृष्ट्या इथं स्वच्छ नाही म्हणूनही किळस वाटते, पण मन सुद्धा इतकं मलिन की आपल्याला हा माणूस द्वेष्य वाटतो. अशा प्रकारचा भाव ह्या द्वेष्य ह्या शब्दामध्ये आहे. आणि मग बंधू याचा सर्वसाधारण अर्थ आपण असाच घेतो की आपला आप्त, स्वकीय, स्वजन.
त्याचबरोबर जो थोडा सुहृदामध्ये जो भाव आहे ना, तो बंधूमध्येही असतो, की केवळ आपलं लागतं आहे, काहीतरी आपलं नातं लागतं आहे म्हणून नाही. कारण नात्याची माणसं काही वेळेला पाय ओढणारी पण असतात. पण बंधू ज्याला म्हणायचं तो असा असतो की जो आपल्याला हिताच्या मार्गावरती ठेवतो, आपलं हित सांगतो. त्याला वाईटपणा आला तरीसुद्धा त्याला चालतो, पण आपल्याला आपलं हित व्हावं अशी अपेक्षा बंधूची असते. तो खरा बंधू, नुसतं नात्याचं बंधुत्व नव्हे. त्यानंतर पुढच्या भागामध्ये साधू. साधू म्हणजे सज्जन, सद्वर्तनी माणूस, अत्यंत सद्वर्तनी, ज्याला नमस्कार करावा असा वाटेल अशा प्रकारचा माणूस सद्वर्तनी. साधुत्व, सज्जनता, सद्वर्तन ज्याच्यामध्ये आहे अशा प्रकारचा. त्यानंतर पापेशु म्हणजे पापी, पाप करतो, पापेशु. आता ह्या सगळी ही नावं किंवा हे सगळे शब्द घालून पुढे काय म्हटलं आहे की जो खरा योगी असतो तो ह्या सगळ्यांच्या संबंधामध्ये त्याची बुद्धी कशी असते तर समबुद्धी असते. की मग तो सुहृद असू दे नाही तर पापी असू दे, आपल्या त्याच्या दृष्टीने, त्या योग्याच्या दृष्टीने तो समान असतो. असं म्हणजे समत्व. म्हणूनच मागे एकदा आहे येऊन गेलं आहे आपल्याला 4थ्या अध्यायामध्ये समत्वम योग उच्चते असं म्हटलेलं आहे. ही समत्वाची बुद्धी ज्याची असते तोच योगी, त्यालाच योग, समत्वालाच योग म्हणतात, हे आपण 4थ्या अध्यायामध्ये पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारची म्हणजे अशा प्रकारचं वर्तन ह्या योगी माणसाचं असतं असं या ठिकाणी स्पष्ट होतं. आता हे थोडं आपल्याला पटायला थोडं कठीण जातं ना, की सुहृद कुठे आणि पापी कुठे, शत्रू कुठे आणि मित्र कुठे, म्हणजे किती दोन टोकं आहेत आणि त्यांच्याकडे समदृष्टीने पाहणं हे सर्वसाधारण माणसाला, आपल्या सामान्य वृत्तीला फार कठीण वाटणारी गोष्ट आहे. पण तरीसुद्धा हा उल्लेख गीतेमध्ये आलेला आहे. आता ह्याचा मग अर्थ काय घ्यायचा, आपल्याला ते कठीण वाटतं. ह्याचं कारण असं की आपण आपल्या सामान्य वृत्ती ज्या असतात त्या वृत्तीच्या मापाने आपण सगळीकडे पाहतो की अरे हा जर आपल्याशी इतका शत्रुत्वाने वागला तर आपण का नाही त्याचं शत्रू व्हायचं, असा एक सर्वसाधारण विचार असतो. एवढंच नाही तर आपण ज्या गीतेचा अभ्यास करतोय त्या गीतेमध्ये सुद्धा भगवंत अर्जुनाला कौरवांच्या विरुद्ध लढायला उभं करतायत ना, म्हणजे शत्रुत्व तू घे आणि त्यांच्याशी युद्ध कर असं सांगतायत. म्हणजे ह्याचा अर्थ मग कसं, हे इथे तर ह्या श्लोकामध्ये तर असं म्हटलेलं आहे आणि मग अशा प्रकारचा उपदेश का केला अर्जुनाला की तू त्यांच्याशी लढ म्हणून. आता ते तर केवढं मोठं शत्रुत्व आणि किती प्रचंड मोठं हानिकारक असं युद्ध ते त्याला करायला ते सांगतायत. मग आता ह्या सगळ्याचा अर्थ कसा घ्यायचा, तर ह्याचा अर्थ असा घ्यायचा की जसं एक अगदी साधं उदाहरण आपल्या जीवनातलं देते की आई जी असते ती आई कशी असते की आपल्या मुलावरती खूप प्रेम करते, त्याचे लाड करते, पण काही वेळेला रागावते, त्याला शिक्षा करते, काही वेळेला मारते सुद्धा. आता हे जे सगळं घडतं म्हणजे हे दोन अगदी विरोधी, परस्पर विरोधी असं वर्तन. ती एकच स्त्री ज्या मुलाबद्दल तिला आत्यंतिक प्रेम आहे त्या मुलालाच
ती अशा दोन्ही प्रकारे वागवते. मग हे जे घडतं ना त्याच्यामागे ही अशी परिस्थिती असते की काही विशिष्ट परिस्थितीत आपल्या मुलाचं हित साधण्यासाठी त्याच्यावरती रागावणं, त्याला शिक्षा करणं हे आवश्यक असतं. त्यावेळेला ती ते करते. त्याच्या पलीकडे काही मर्यादेच्या पलीकडे जाऊ नये आईने सुद्धा, कारण नाहीतर मग आई आणि मुलांमध्ये वैमनस्य निर्माण होतं, तेही होऊ नये. पण एक विशिष्ट शिस्त लावण्यासाठी आईचं जे वर्तन मुलाच्या बाबतीत असतं ते आता आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे. आता हे आणखी स्पष्ट करण्यासाठी महाभारतातलं एक उदाहरण पाहू की कसं कोणत्या गोष्टीला योग्य आणि कोणत्या गोष्टीला अयोग्य कृष्णाने म्हटलेलं आहे हे आपल्याला महाभारतात कसं दिसतं पहा. की महाभारतात म्हणजे हे सगळं युद्ध झालं आणि शेवट असा झाला की कौरव पक्षातली फक्त 4 माणसं शिल्लक राहिली. अश्वत्थामा, कृतवर्मा, कृपाचार्य हे 3 माणसं आणि दुसरा म्हणजे चौथा म्हणजे दुर्योधन. ही 4च माणसं शिल्लक राहिली. आणि ती 3 माणसं अश्वत्थामा वगैरे ते तर रणभूमी सोडून पळूनच गेले घाबरून. कारण आता आपलं काय होईल, कारण पांडव सैन्य अजूनही होतं, आपलं काय होईल म्हणून घाबरून ते पळून गेले. आणि दुर्योधन शेवटी एकटा पडला, त्यामुळे तोही घोड्यावर बसला आणि तोही पळाला त्या ह्याच्यातून. आणि पळाला आणि तो एका सरोवरामध्ये जाऊन लपला. आणि तिथे लपल्यानंतर तो तिथे लपलेला आहे हे पांडवांना आणि कृष्णाला कळलं. म्हणजे खरं म्हणजे जर पूर्ण महाभारत आपण पाहिलं तर लक्षात येतं की संजयाने हे वृत्त त्यांना दिलं की तो अशा अशा ठिकाणी लपलेला आहे. मग ते सगळे तिथे आले आणि त्याला सांगितलं की तू बाहेर ये. आणि बाहेर तो आल्यानंतर मग तो म्हणाला की तुम्ही सगळे शस्त्रधारी आहात, माझ्याकडे फक्त केवळ गदा आहे माझी, बाकी काही शस्त्र नाहीत, आणि मी एकटा आहे आणि तुम्ही सगळे इतके आहात, तर असं कसं युद्ध करता येईल म्हणून. तर त्यावेळेला अर्थात सगळी त्याच्यातली डिटेल्स सांगत नाही, पण एवढंच सांगते की शेवटी असं ठरलं की दुर्योधन भीमाशी युद्ध करायला तयार झाला. कारण युधिष्ठिराने सांगितलं की तुला हवं ते शस्त्र पाहिजे तर मागून घे आणि आमच्यापैकी कोणाशी तू युद्ध कर. पण कृष्णाने सावरली ती बाजू, पण कोणाशी युद्ध कर म्हटलं तर हा गदा युद्धामध्ये इतका प्रचंड पुढे गेलेला, इतकी क्षमता त्याच्यामध्ये होती, कौशल्य होतं. आणि कोणाशी युद्ध कर, युधिष्ठिराशी नाहीतर नकुल सहदेवाशी केलं असतं तर काय परिस्थिती निर्माण झाली असती. तर त्याला सांभाळलं ती सगळी बाजू. आणि उलट थोडंसं ह्याला अहंकार, थोडा ह्याचा भीमाचा आपला दुर्योधनाचा थोडासा अहंकार हे केला की बाबा तू खूप हे आहे, म्हणजे असंच म्हटलं की भीम किती श्रेष्ठ आहे गदा युद्धामध्ये, तुम्हाला काय कल्पना आहे, भीमापेक्षाही तो फार सरस आहे वगैरे असं सांगितलं आणि भीमाचा उल्लेख केला. त्यामुळे शेवटी तो भीमाशी युद्ध करायला तयार झाला, गदा युद्ध करायला. आणि प्रचंड युद्ध दोघांमध्ये तुंबळ असं युद्ध माजलं. आणि ते युद्ध होताना म्हणजे दोघंही एकमेकांना, हा जो होता दुर्योधन त्याच्यामध्ये प्रचंड कौशल्य होतं आणि भीमामध्ये प्रचंड बळ होतं. त्यामुळे ते दोघंही इतक्या ह्यानी लढत होते एकमेकांशी. आता अशी परिस्थिती आली की आता काय करायचं. तर कृष्णाने अर्जुनाला हळूच सांगितलं की तू भीमाला त्याच्या प्रतिज्ञेची आठवण कर. कारण भीमाने अशी प्रतिज्ञा केली होती द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेला की दुर्योधनाने आपली मांडी उघडी करून दाखवली होती द्रौपदीला, म्हणून त्यावेळेला त्यांनी प्रतिज्ञा केली होती की मी ही मांडी फोडीन. अशा प्रकारची प्रतिज्ञा सगळ्यांच्या समोर केलेली होती. तर कृष्णाने सांगितलं की तू त्या प्रतिज्ञेची त्याला आठवण करून दे. आणि अर्जुनाने आपली मांडी थोपटली आणि त्याला खून केली. आणि त्याला भीमालाही कळलं, दुर्योधनालाही कळलं.
आणि आता हा आपल्या आणि ह्या युद्धाचे नियम असे होते की गदा युद्धामध्ये गदेचा वार हा कमरेच्या खाली लागता कामा नये, तो अधर्म मानला जायचा. तर पण तरी आता हे तो करणार हे म्हणून ह्यानी गदा उचलली आणि वार करणार तेवढ्यामध्ये दुर्योधनाने उडी मारली. आणि ती जी उडी मारली ती नेमकी त्याच्या मांड्यांवरतीच गदा बसली आणि त्याच्या मांड्यांचा चकाचूर झाला. अक्षरशः सगळं ते म्हणजे तो विव्हळत खाली कोसळलाच. आता इथपर्यंतचा जो भाग आहे कृष्णाने सुचवलं की प्रतिज्ञेची त्याला आठवण कर. ह्याचा अर्थ असा की ते करणं जरी युद्धाच्या नियमाच्या पेक्षा वेगळं असलं तरी ते प्रतिज्ञेचं पालन होतं आणि म्हणून ते त्या परिस्थितीमध्ये योग्य होतं आणि म्हणून कृष्णाने ते सुचवलेलं होतं. पण पुढे काय झालं की तो तळमळत पडलेला होता, भयंकर वेदना होत होत्या दुर्योधनाला आणि अशा वेदनेने तळमळणाऱ्या दुर्योधनाच्या मस्तकाला भीमाने लाथ मारली. तो मात्र अधर्म. कृष्णाने त्याला तिथेच रोखलं आणि सांगितलं की हे वर्तन तू जे करतोस हे पूर्णपणे अनितीचं, अधर्माचं आहे. आधीचं वर्तन योग्य होतं, हे वर्तन अयोग्य. ह्याचा अर्थ असा की शत्रू जरी असला, आपल्यावर अत्याचार करणारा जरी असला तरी त्याच्या विरुद्ध लढताना आपल्या आतमध्ये क्रोध, द्वेष नसला पाहिजे. ती जी लाथ मारली गेली त्या द्वेषापायी, त्या क्रोधापायी मारली गेली म्हणून तो अधर्म होता. पण त्याच्या आधी झालेलं जे कृत्य होतं ते धर्माधिष्ठित होतं. तर असा हा बारीकसा फरक आहे त्याच्यामध्ये. म्हणजे हे सगळ्यांना समान लेखायचं म्हणजे काय ह्याचा अर्थ आपल्याला ह्या काही गोष्टीतून समजतो की समान म्हणजे काय की काही विशिष्ट परिस्थितीमध्ये काही त्या परिस्थितीनुसार काही वेगळी कृती करणं आवश्यक असतं, ती करावीच लागते. तर अशी ही समदृष्टी. आता ही समदृष्टी समजण्यासाठी आपल्या ह्याच्यातलं हे सांगायचं उदाहरण सांगायचं म्हणजे न्यायाधीश, खरा प्रामाणिक न्यायाधीश असतो तो असा असला पाहिजे की त्याच्यासमोर कोणीही येऊ, त्याचा मुलगा जरी गुन्हेगार म्हणून आला तरी त्या गुन्ह्याला जी योग्य आहे ती शिक्षा त्यांनी दिलीच पाहिजे. इतकी समबुद्धी न्यायाधीशाची असली पाहिजे. मग तो कोण आहे ह्याचा विचार न करता योग्य ती शिक्षा वर्तनाला ते दिली पाहिजे, तो न्यायाधीश असतो. पण आपण सर्वसामान्य माणसं असा म्हणजे न्यायाधीशांनी असं वागलं पाहिजे, सगळे न्यायाधीशसुद्धा असे वागत नाही. आपण तर आपला विचार केला तर आपण कसे असतो पहा. आपण नेहमी आपण करतो त्या वर्तनाचं, आपण करतो त्या कृतीचं समर्थन करतो. म्हणजे आपण आपले वकील होतो आणि दुसऱ्याचे न्यायाधीश होतो. त्याचं चुकलं म्हणण्याचा अधिकार जो आहे म्हणजे तुम्ही न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये जाता आणि स्वतःचे मात्र वकील होता. तर असं न होता बरोबर उलटं व्हायला पाहिजे. दुसऱ्याचं आपण वकील व्हायला पाहिजे, आपलं न्यायाधीश व्हायला पाहिजे. बरोबर आहे ना. तर हे जे सगळे शब्द आहेत, हे सगळे शब्द आपल्याला अशा प्रकारे समजून घेतले ना तरच समजतात. नाहीतर ह्या सगळ्यांना या समदृष्टीने पाहायचं म्हणजे काय, तर ह्या सगळ्यामध्ये ही गोष्ट आपण आपल्यालाही त्याच्यामध्ये आपण घालायचं आहे. आपल्याही वर्तनाचा आपण विचार करायचा की आपण करतोय हे योग्य करतोय का नाही करतोय, हे सगळं आपण विचारात घ्यायचं आहे आणि आपल्याला आपण न्याय द्यायचा आहे. दुसऱ्याची वकिली करायची, दुसऱ्याच्या वागण्याला आपण नेहमी जजमेंट देतो, आपण न्याय द्यायला जातो. तर तसं नाही करायचं. तर असं ह्या खूप मोठा भाव ह्या सगळ्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आता थोड्याशा ओव्या घेते, त्याच्या खालच्या साधारणपणे ह्याच्यावरून सर्वांना सगळं लक्षात आलं आहे. पण ओव्यांमधले शब्द आले ते पहा.
त्या ओवी कुठली 94वी ओवी आहे. तेथ सुहृद आणि शत्रू का उदासू आणि मित्रू. आता हे सगळं समजतंय तुम्हाला असं मी गृहीत धरते. ते तर सुहृद आणि शत्रू का उदासू आणि मित्रू. हा भावभेद विचित्रू कल्पू कैचा. म्हणजे त्याच्या मनात येणारच कसा हा भेद, हा भेदभाव त्याच्या मनामध्ये येणारच कसा, कारण तो सर्वत्र समदृष्टीने पाहतो. तया बंधू कोण काह्याचा. कोण बंधू त्याचा, कोणीच नाही. आपण आधी उद्धरेत आत्मना आत्मानम त्याच्यामध्ये आपण पाहिले आत्मैवही आत्मनो बंधू आपण पाहिले. आपणच आपले बंधू असतो, बाकी कोणी नाही. तर त्यामुळे तया बंधू कोण काह्याचा द्वेषिया कमवण तयाचा. मीची विश्वायसा जयाचा बोधू झाला. किती सुंदर आहे ना शब्द, की ज्याला सगळं विश्वच हे आपण वाटतंय. विश्व होनी विचारे विश्वा माझी अशी ज्याची स्थिती झालेली आहे, त्याला मग कोण बंधू आणि कोण शत्रू आणि हे भेदभाव त्याच्यामध्ये येतीलच कसे. मग तयाची ये दिठी अधमोत्तम असे किरीटी काय परिसाची या कसवटी वानिया कीजे. अर्थ असा आहे की तयाची ये दिठी म्हणजे त्याच्या दृष्टीला, किरीटी म्हणजे अर्जुनाचं नाव आहे किरीटी. तर किरीटी म्हणजे अर्जुना त्याच्या दृष्टीला अधमोत्तम, हा अधम आहे आणि तो उत्तम आहे, हा भाव त्याच्या मनामध्ये त्याच्या दृष्टीला दिसेलच कसा, किंवा अशी त्याची दृष्टी असेलच कशी. आणि ते स्पष्ट करण्यासाठी पुढे काय म्हटलंय, काय परिसाची या कसवटी वानिया कीजे. अर्थ लक्षात आला याचा. वाणी काय परिसाची कसोटी करणार. हां काय परिसाची कसोटी. हां बोला ना, बोला. काही म्हणजे चुकलं काही हरकत नाही, बोला. व्यापारी परिसाची कसोटी नाही करू शकत. वाणी नाही कौतुक करणं नाही. ह्याच्यामध्ये अर्थ असा आहे की परिसाची या कसवटी वानिया, ह्याचा अर्थ असा की म्हणजे संबंध, ह्याचा अर्थ सांगते की परिस हा धातू असा मानला जातो की त्याच्यावरती जर सोनं घासलं तर त्याची शुद्धता पूर्णपणे कळते, की हे मग 100% ते शुद्ध सोनं असं मानता येतं. परिसाच्या कसोटीला उतरलं की ते शुद्ध सोनं असतं. आता असं जे सोनं की जे परिसाच्या कसोटीला उतरलेलं आहे, त्या सोन्याला तुम्ही वानिया की जे म्हणजे कमी जास्त त्याची, हे उच्च प्रतीचं सोनं हे कमी प्रतीचं सोनं असं कसं म्हणणार. परिसानी कसोटी लावली आहे त्याची आणि परिसानी सांगितलं आपल्याला की हे सगळं उत्तम प्रतीचं सोनं आहे. मग तुम्ही कशी तुमची प्रत लावणार त्याला. वानिया की जे ह्याचा अर्थ तो आहे की तुमची प्रत तुम्ही कशी लावणार, की हे सोनं जास्ती शुद्ध, हे सोनं कमी शुद्ध असं तुम्ही म्हणू शकत नाही परिसाच्या कसोटीला उतरल्यावर. तसं म्हणजे हे परिसाचं उदाहरण कशाला दिलं आहे की त्याच्या समबुद्धीला सगळे समानच आहे. मग मग तो कमी जास्त त्याच्यामध्ये कसा भाव करेल, प्रत कशी वेगळी करेल. आलं लक्षात. म्हणजे कसोटी परिस जशी कसोटी लावतो तसं त्याची समदृष्टी ही कसोटी, समदृष्टी ही कसोटी. ते जैशी निर्वाण वर्णची करी तैशी जयाची बुद्धी चराचरी होय. म्हणजे ते जसं त्याचा जो निवाडा केला जातो, त्या सोन्याचा जसा निवाडा परिस करतो तसं समदृष्टीचा निवाडा हा योगी करत असतो सगळ्यांच्या बाबतीमध्ये, की सर्व त्याच्या दृष्टीने चराचरातले सगळे त्याच्या बुद्धीला समान वाटतात. आणि पुढे काय म्हटलंय, साम्याची उजरी निरंतर. साम्याची उजरी म्हणजे साम्य बुद्धीचा प्रकाश त्याच्या बुद्धीमध्ये किंवा त्याच्या अंतःकरणामध्ये सातत्याने पडलेला, निरंतर साम्य बुद्धीचा प्रकाश त्याच्या बुद्धीमध्ये पडलेला असतो.
निरंतर असतो तो. म्हणजे त्याला सगळं समानच असतं. तो अधम उत्तम असं कधी म्हणूच शकत नाही. आणि पुढे आणखी एक उदाहरण कसं दिले पाहता इथे त्यांनी सोन्याचं उदाहरण दिलं ना, परिसाच्या कसोटीला सोनं उतरतं म्हणून त्या सोन्याचंच पुढे आणखीन थोडं वेगळं उदाहरण कसं दिलं पहा. जे ते विश्वालंकाराचे विसुरे जरी आहाती आनाने आकारे तरी घडले एकेची भांगारे परब्रह्मे. म्हणजे भांगारे ह्याचा भांगार म्हणजे सोनं, सोनं भांगार म्हणजे सोनं, बंगार भांगार भांगार हा संस्कृतमधला हे शब्द आहे. आणि म्हणजे मला काही वेळ ज्ञानेश्वरी वाचताना लक्षात येतं की हे माझी मातृभाषा कोकणी आहे, कारवारी कोकणीमध्ये किंवा गोव्याच्या कोकणीमध्ये भांगार म्हणजे सोनं, सोन्याला भांगार म्हणतात. तर भांगारे. आता इथे काय म्हटलंय, जे ते विश्वालंकाराचे विसुरे जरी आहाती आनाने आकारे. म्हणजे विश्वाच्या अलंकाराचे विविध विसुरे म्हणजे वेगवेगळे. आता विश्वाचे अलंकार म्हणजे काय, आपण सगळी माणसं भूतमात्र सगळी सृष्टी हे विश्वाचे अलंकार. तर ते कसे आहेत, विसुरे आहेत, विविध प्रकारचे वेगवेगळी रूपं आहेत. तर विश्वालंकाराचे विसुरे जरी आहाती आनाने आकारे म्हणजे वेगवेगळे आकार वेगवेगळे प्रकार हे सगळे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. तरी घडले एकेची भांगारे परब्रह्मे. एकाच परब्रह्मरूपी सोन्याचे ते सगळे अनेक अलंकार आहेत, अनेक अलंकार आहेत, पण ते एकाच ब्रह्मरूपी सोन्याचे वेगवेगळे अलंकार आहेत. हे तो जाणतो. म्हणजे असा जो योगी असतो त्याला माहिती असतं की हे सगळं शाश्वत परब्रह्मच मुळी आपल्या प्रत्येकामध्ये आहे. जसं माझ्यामध्ये आहे तसंच सर्वांमध्ये आहे हे तो योगी जाणतो. म्हणून तो सर्वांकडे समदृष्टीने पाहतो. तर अशा प्रकारे त्याची समदृष्टी का असते, तर त्याला हा बोध झालेला असतो. आत्मबोध, परमात्मबोध हा त्याला पूर्णतः झालेला असतो. आता पुढे जाऊया. आता मधल्या 1-2 ओव्या गाळून 101 ओवी आपण पाहतोय. तर मध्ये तेच पुन्हा आणखीन काही उदाहरणं देऊन तेच सांगितलेलं आहे. ऐसेनी प्रतीती. आता 101वी ओवी घेत्या. ऐसेनी प्रतीती हे गवसे ऐसा अनुभव जयाते असे तोची समबुद्धी हे अनारिसे नव्हे जाणं. म्हणजे अशी प्रतीती म्हणजे असं अनुभव किंवा असा विचार असा अनुभव ज्याला येतो, गवसे म्हणजे ज्याला येतो, अनुभव जयाते असे म्हणजे तो ब्रह्माचाच अनुभव असतो. सगळ्या सृष्टीचा सगळ्या भूतमात्रांचा जो अनुभव त्याला असतो तो ब्रह्माचंच दर्शन होत असतं त्याला, की सर्वांमध्ये त्याला ब्रह्म दिसत असतं. तर ब्रह्माचं दर्शन त्याला सर्वत्र होत असतं. अशी प्रतीती असा अनुभव ज्याला येतो तोची समबुद्धी हे अनारिसे नव्हे जाणं. म्हणजे तोच माणूस खरा समबुद्धीचा असतो. अनारिसे म्हणजे वेगळा कोणी नाही, तो वेगळा कोणी नाही, तोच समबुद्धी, तोच योगी. हे तू जाण. आता ह्या श्लोकावरच्या ह्या काही ओव्या पाहिल्यानंतर आता आपण 10व्या श्लोकामध्ये
जो भाग सांगितला आहे, मी श्लोक घेत नाही, या ठिकाणी ओव्यांमध्ये सर्व आलेलं आहे आणि त्याचा आपण विचार करूया आणि जिथे आवश्यक आहे तिथे फक्त काही शब्द श्लोकातले पाहू. आता ह्या योग्याची स्थिती कशी असते हे ते सांगत आहेत, किंवा म्हणजे योग्याची स्थिती कशी असते हे त्यांनी आत्तापर्यंत सांगितलं, पण ही स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी साधना कशी करायची असते ते आता सांगतात. साधना कशी करायची, की अशी आपली स्थिती व्हावी म्हणून योगी साधना कशी करतो हे ते सांगतात. आणि त्याच्यामध्ये अर्थात स्थितीसुद्धा त्याची अधिक स्पष्ट होत जाते. आता ओव्या पहा, जास्त सोप्या जातील म्हणून ओव्या घेते. पुढती अस्तवेना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे मग आपणापाची आपण असे अखंडित. म्हणजे पुढती अस्तवेना ऐसे म्हणजे आता अस्त, सूर्याचा अस्त होतो. हां, कधीतरी तो अस्ताला जाणारच सूर्य, म्हणजे पुढे काही काळाने सूर्य अस्ताला जातो. पण ह्याची स्थिती कशी असते की तर पुढती अस्तवेना ऐसे म्हणजे त्याच्या कशाचा अस्त होत नाही ते पुढे. जया पाहले अद्वैत दिवसे म्हणजे ज्याच्यामध्ये अद्वैत रूपी दिवस उजाडलेला आहे. पाहले ह्याचा अर्थ पहाट होणं, उजाडणं. पाहले चुकीचा अर्थ घेऊ नका, आपण मराठीमध्ये पाहणे म्हणतो, तो अर्थ नाही आहे. पाहले ह्याचा अर्थ पहाट होणं, उजाडणं, सूर्योदय होणं असा अर्थ आहे पाहले याचा. तर जया पाहले अद्वैत दिवसे ज्याच्या अंतःकरणामध्ये ही अद्वैताची भावना किंवा अद्वैत रूपी सूर्याचा उदय झालेला आहे. अद्वैत रूपी सूर्याचा उदय झालेला आहे. आणि अद्वैत म्हणजे कसं की मी आणि म्हणजे माझा आत्मा आणि परमात्मा एकच आहे. माझा आत्मा आणि या विश्वातल्या सर्वांचा आत्मा एकच आहे. हे अद्वैत, हे अद्वैत. तर अशा अद्वैत रूपी सूर्याचा उदय पाहले, पहाट झाली आहे, उजाडलंय, दिवस उजाडलाय ज्याच्या आयुष्यामध्ये. जया पाहले अद्वैत दिवसे. आणि ते कसा आहे तो उजाडलेला तो सूर्य कसा आहे, पुढती अस्तवेना म्हणजे त्याचा अस्त होणार नाही. एरवी सूर्याचा अस्त होतो, पण ह्या सूर्याचा एकदा का अद्वैत सूर्य उगवला आपल्या अंतःकरणामध्ये की मग तो कायमचा आहे, त्याचा अस्त कधी पुढे होणारच नाही. अशी ज्याची स्थिती झालेली असते तो कसा मग आपणापाची आपण असे अखंडित म्हणजे तो आपल्या आत्मस्वरूपामध्ये, आपल्या परमात्म स्वरूपामध्ये, आपल्या आत्मबोधामध्ये, परमात्मबोधामध्ये तो मग्न असतो. आपणापाची असे आपण असे म्हणजे आपल्यातच तो असतो. म्हणजे बाह्य जगाचा, आता तुम्हाला हे सगळे शब्द तुम्हाला परिचित आहेत म्हणून सांगते की बाह्य जग म्हणजे अपरा प्रकृती. आपल्या सर्वसामान्य माणसांचं बाह्य जग काय आहे, अपरा प्रकृती, बरोबर आहे. सगळे आपल्या प्रपंचातल्या ज्या सगळ्या गोष्टी अपरा प्रकृती हे आपलं बाह्य जग आहे. त्या बाह्य जगाच्या पासून तो दूर. आणि दूर ह्याचा अर्थ बाह्य जगाशी संबंध नाही असं नाही, त्या जगाच्या हितासाठी तो प्रयत्नशील असतो, पण तो आपल्या आत्मरूपामध्ये मग्न असतो. आत्मरूपामध्ये मग्न, परमात्म रूपामध्ये मग्न. आणि म्हणून तो अत्यंत शांत राहून बाह्य जगाचं हित साधू शकतो. जे अर्जुनाला हे मुद्दाम सांगतायत की तू युद्ध कर असं म्हणण्यामध्ये हा भाव आहे की बाह्य जगाचं हिताचा विचार तुला करायलाच पाहिजे, पण त्याचा अर्थ तुझ्या आतमध्ये क्रोध आणि द्वेष निर्माण होता कामा नये. तू आतमध्ये शांत असला पाहिजे. कारण का की तुझा आत्मा, तुझा किंवा परमात्म स्वरूप हे जे तुझं सत्स्वरूप आहे
त्याच्याशी तू युक्त कायम, कुठलीही परिस्थिती असो, कुठल्याही प्रकारचं कर्म तुझ्या हातून घडत असो, तुझी आतली वृत्ती, आंतरिक वृत्ती ही अत्यंत शांत असली पाहिजे. अखंडित असंही पुन्हा म्हटले, अखंडित. खूप वेळेला हे शब्द आलेत पहा, निरंतर, अखंडित. म्हणजे ही जी एकदा योग साधना एकदा ही करायला लागलं आणि अशा प्रकारची आपली अवस्था झाली की ती निरंतर राहिली पाहिजे. नाहीतर मग आपण योगाचलाचा विचार केलेला आहे. आठवतं तुम्हाला की योगात प्रत्याहाराचा कडा त्यांनी सांगितलं की असं आहे निसरडा, की कधी पाय निसटेल आणि तुम्ही खाली पडाल आणि पुन्हा पूर्ण अधोगतीला जाल, अशी तुमची स्थिती होते. तर तसं होता कामा नये. तुम्ही निरंतर अखंडितपणे वर वर चढत राहिलं पाहिजे. म्हणून हे असे शब्द पुन्हा पुन्हा आलेले आहेत. आता पुढे असा भाग आहे, ऐसिया दृष्टी जो विवेकी, पार्था तो एकाकी, सहजे अपरिग्रही, जे तिही लोकी तोची म्हणवनी. ऐसिया दृष्टी जो विवेकी म्हणजे अशी समदृष्टी असलेला, विवेक बुद्धी असलेला, विवेकी आहे तो, त्याला सारासार विवेक कळतोय. असा जो विवेकी आहे, अशी ज्याची समदृष्टी आहे, ज्याच्यामध्ये अद्वैताचा सूर्य उगवलेला आहे, असा जो माणूस असतो, किंवा ही जी स्थिती असते असं म्हणूया आपण, ही जी स्थिती असते, ह्या स्थितीला पोचण्यासाठी, आता हा जे पुढचे शब्द आहेत ना ते अशा प्रकारचे आहेत की या स्थितीला पोचण्यासाठी काय करायला पाहिजे. तर पुढे म्हटलंय, पार्था तो एकाकी, सहजे अपरिग्रही, जे तिही लोकी तोची म्हणवनी, असं म्हटलेलं आहे की त्या अशा स्थितीला ज्याला पोचायचं आहे, म्हणजे योग ही स्थिती आहे, अशी स्थिती त्याला साध्य करायची आहे. मग त्यांनी ती साध्य करण्यासाठी साधना कशी करायची आहे, तर ती साधना करताना काय काय करायचं आहे ह्याचं आता विवेचन सुरू झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी असं म्हटलं आहे, एकाकी. हा जो शब्द आहे एकाकी, ह्याचे मी अर्थ काढण्यासाठी निरनिराळ्या पुस्तकं पाहत असते. ह्याचे वेगवेगळे अर्थ मला निरनिराळ्या ठिकाणी आढळले. एक 2-3 अर्थ तुमच्या पुढे ठेवते. या एकाकीचा एके ठिकाणी अर्थ असा आहे की तो एकटाच किंवा अद्वितीय असा अर्थ एके ठिकाणी दिलेला आहे. आता अद्वितीय का म्हटलं असेल हे मी विचार केला आणि ते तुम्हाला मी नंतर स्पष्ट करते. एके ठिकाणी असा अर्थ आहे की अद्वितीय असा याचा अर्थ, तो एकाकी आहे म्हणजे तो एकटाच आहे, तो अद्वितीय आहे असं. एकाकीचा आणखी एक अर्थ असा आहे की तो पूर्ण एकांतामध्ये असतो, पूर्ण एकांतामध्ये असतो, एकटा एकांतामध्ये असतो. हा अर्थ मला अनेक ठिकाणी दिसला किंवा मला असं आठवत नाही, पण मला वाटतं मी अनंतराव आठवलेंच्या पुस्तकामध्ये हा अर्थ पाहिलेला आहे, तिथे असावा की त्यांनी म्हटलं की हा एकांतामध्ये म्हणजे ज्याला साधना करायची ती साधना त्यांनी कशी करायची, तर एकांत त्याला आवश्यक असतो असं त्यांनी म्हटलं. आणि त्या एकांताचं पुढे मी थोडंसं विवरण आणखीन करते. आणखी एक अर्थ मला अरविंदांच्या ह्याच्यामध्ये दिसला आणि तो अर्थ असा होता की एकाकी म्हणजे जो पूर्णतः परमात्म्याशी आत्म्याशी एकरूप झालेला आहे, एकात्म पावलेला आहे, तो एकाकी असा अर्थ त्यांनी दिला. ते अर्थ देत नाहीत पण ह्याचं विवेचन त्यांच्या ह्याच्यामध्ये जिथे आलं आहे तिथे मला हा अर्थ लक्षात आला की एकाकी म्हणजे
अशा प्रकारे की ज्या पूर्णतः आत्मा परमात्म्याशी सर्व विश्वाशी सुद्धा एकात्म पावलेला तो एकाकी, अशी त्याची अशा प्रकारे साधना त्यांनी करायची आहे की त्यांनी ही स्थिती आपली निर्माण करायची की सर्व इतरापासून आपण म्हणजे सर्व माणसं म्हणजे मी ही भावना त्याच्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी सतत त्यांनी प्रयत्न करावा, अशा प्रकारचा विचार त्यांचा. आता हा जो एकांत हा जो शब्द किंवा हा जो अर्थ आहे त्याचं थोडं स्पष्टीकरण करते. एकांत साधनेला एकांत आवश्यक आहे असा खरा, की ही जी साधना करायची, योग साधना जी करायची त्याला एकांताची आवश्यकता असते असं तिथे म्हटलेलं आहे. आता एकांत का, तर आपलं जे मन असतं ते मन सतत ह्या त्या गोष्टींनी विचलित होत असतं, तर आपल्या मनाची एकाग्रता साधण्यासाठी एकांत असेल तर तो उपयोगी पडतो. म्हणून एकांतवास म्हणजे सर्वांपासून कुठेतरी हिमालयात जाऊन राहिलं पाहिजे असा त्याचा अर्थ नाही, पण एकांतवास अशासाठी की आपल्या मनाची चलबिचल होऊ नये, चंचलता निर्माण होऊ नये, एकाग्रता निर्माण व्हावी म्हणून एकांत आवश्यक असतो असा विचार आहे. आता पण तरीसुद्धा असं लक्षात घ्या की अगदी अशा एकांतवासात, अगदी अशा एकाकी ठिकाणी, निर्जन ठिकाणी जाऊन राहिलं म्हणजे साधना होतेच असं नाही. कारण अगदी समजा हिमालय सोडा, पण आपल्या घरामध्ये आपण दारं बिरं सगळं बंद करून एकटेच बसलो, कोणाला यायला दिलं नाही, बेल वाजली तरी लक्ष दिलं नाही, दार उघडलं नाही, एकटे आपण बसलो तरी आपली साधना होतेच असं नाही. विचार येतच असतात, मनामध्ये येतच असतात. याचाच अर्थ असा की केवळ एकांतवास हा काही साधनेला आवश्यकच आहे असं म्हणता येत नाही. साधनेला सहाय्यभूत होईल, पण कधी होईल, ज्या वेळेला खरोखर अत्यंत प्रामाणिकपणे ज्याला साधना करायची आहे आणि ज्याने अगदी मनाचा दृढ निश्चय केलेला आहे की मला साधना करायची आहे, मला हे साध्य झालंच पाहिजे, काहीही होऊ दे, त्या माणसाला एकांतवासामध्ये त्याची साधना होईल. पण ज्याची ही स्थिती निर्माणच झालेली नाही, ज्याची मुळे आधी ध्यान किंवा परमात्मा या सगळ्यावरती निष्ठा श्रद्धा निर्माणच झालेली नाही, तो कितीही एकांतात गेला तरी काही होत नाही. मला वाटतं आठवलेंच्याच पुस्तकात वाचलं, त्यांनी एक उदाहरण दिलं होतं की एक माणूस हिमालयात 6 महिने जाऊन राहिला आणि खूप अगदी तिथे त्यांनी परमेश्वर प्राप्तीसाठी खूप जे काही सांगितलं होतं त्याप्रमाणे साधना केली. 6 महिने झाले तरीसुद्धा त्याला कुठल्याही प्रकारचं चिन्ह, कुठली लक्षणं किंवा काही त्याला दिसलं नाही, परमेश्वर साक्षात्कार वगैरे काही झाला नाही. आणि तो माणूस परत आला आणि त्यांनी सांगितलं काही नाही, मी 6 महिने हिमालयात इतक्या एकांतामध्ये जाऊन राहिलो, कुठेही मला ईश्वराचा साक्षात्कार झाला नाही, म्हणजे ईश्वर नाहीच. आता आठवलेनेच असं म्हटलेलं आहे की 6 महिन्यामध्ये त्याला ईश्वर प्राप्ती व्हावी हिमालयामध्ये जाऊन असं म्हणणारा माणूस, त्याला हे माहितीच नाही की माणूस जन्मोजन्मी शतकानुशतक आत्मा प्रयत्न करत असतो, अमरत्वाची वाटचाल चालत असतो आणि त्यावेळेला कधीतरी थोडीफार प्रगती साधता येते. इतकी कठीण अशी ही वाट आहे. ते 6 महिन्यामध्ये ईश्वराचा साक्षात्कार होईल कसा, आणि नाही झाला म्हणून मग लगेच ईश्वरच नाही म्हणणं, म्हणजे आपण कशाला त्याचा अर्थच नीट लक्षात घेत नाही. तर म्हणून एकांत केवळ ह्या एकाकी शब्दाचा अर्थ केवळ
नुसता एकांत नाही तर त्या एकांताबरोबर आपली दृढ श्रद्धा, आपला दृढ निश्चय आवश्यक आहे की आपल्याला ह्या मार्गाने जायचं आहे. स्थिर मन स्थिर पाहिजे, आपल्या आत्म्याशी परमात्म्याशी ते युक्त पाहिजे. म्हणूनच आधी ते सगळे शब्द येऊन गेलेत पहा, की हे सगळे शब्द आधी आलेत, युक्त वगैरे हे सगळे त्याच्याचसाठी आलेले. तर असं ज्या वेळेला आपण होऊ त्याच वेळेला तो एकांत आपल्याला सहाय्य करेल. नाही तर एकांतामध्ये, नाही तर एकांतवास नकोसा होईल, कंटाळा येईल, काय करायचं असं वाटेल की हे कुठलं नसतं काहीतरी मग करतोय आपण असं वाटेल. तर असं नाही आहे. तर त्याच्यासाठी एकाकी ह्याचा अर्थ एकाकी येते चित्तात्मा निराशी. हो पुढे येणारच आहे ते. आणि ह्याच्यामध्येच आहे, ह्याच श्लोकामध्ये. पण याचा पुढे आणखी अर्थ जास्ती सुंदर स्पष्ट होतो, किंवा आधी नाही पुढे आणखी स्पष्ट होतं. ह्या 10वा श्लोक जर तुम्ही पाहिला तर त्या ठिकाणी एकाकी यतचित्तात्मा, 10वा श्लोक बघा, एकाकी यतचित्तात्मा निराशी परिग्रहा अपरिग्रहा असं म्हटलेलं आहे. मध्ये र आला ना, निराशी ही अपरिग्रह असं आहे तो शब्द. एकाकी यतचित्तात्मा निराशी ही अपरिग्रह. तो ते शब्द मी तुम्हाला सांगते म्हणजे मग ह्याचा अर्थ अधिक स्पष्ट चांगला होईल. तर ह्या ठिकाणी काय म्हटलं आहे की असा माणूस, त्याला नुसतं एकांत नव्हे तर तो कसा असला पाहिजे, तर तो निराशी असला पाहिजे. निराशी याचा अर्थ नैराश्य नव्हे. निराशी याचा अर्थ मनामध्ये आशा आकांक्षा, आपल्याला हवं नको ह्या सगळ्या ज्या वृत्ती असतात, राग द्वेष जे सगळं असतं मनातले, ते सगळे ज्यांनी सोडलेले आहेत तो निराशी. हवं नको राग द्वेष वगैरे ज्यांनी सोडलेले आहेत तो निराशी. तो निराशी. नंतर पुढे शब्द आहे अपरिग्रह असा शब्द आहे. अपरिग्रह, परिग्रह करणं म्हणजे संचय करणं, संग्रह करणं. आणि अपरिग्रह ह्याचा अर्थ संचय किंवा संग्रह न करणं. आपण सर्वसामान्य माणसं करतच असतो संग्रह, हे हवंय ते हवंय चालू असतं आपलं. तर असं अपरिग्रह म्हणजे जो कुठल्याही प्रकारचा संग्रह करत नाही. पण ह्याही ठिकाणी लक्षात घ्या की संग्रह करत नाही ह्याचा अर्थ असा नव्हे की काही अन्न वस्त्र कशाचीच पर्वा करत नाही असं नाही. ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या शरीर धारणेला आवश्यक इतकं जे लागतं ते आपल्याकडे असलं पाहिजे, त्याच्यापेक्षा अधिक संचय करायचा. शरीर धारणेला जे आवश्यक आहे तेवढं आपल्याकडे असायला पाहिजे. पण शरीर असलं तर पुढे आपल्या हातून कर्म घडणार आहे, त्या आपल्या हातून परमार्थ घडणार आहे, अध्यात्म घडणार आहे. हे सगळं शरीर असलं तरच शक्य आहे. म्हणजे शरीराची धारणा ही आवश्यकच आहे. म्हणून शरीर धारणेसाठी जे आवश्यक आहे तेवढा संग्रह याचा अर्थ तेवढी तजवीज आपण करायला पाहिजे. पण त्यापेक्षा अधिक संचय नको. कारण मग संचय आला की मग भय आलं, हे कोण चोरून तर नेणार नाही ना, किंवा दुसऱ्याने कोणी घेतलं मग क्रोध आला, सगळे विकार आले, मग त्याच्याकडे इतकं आहे माझ्याकडे इतकं आहे, सगळी तुलना आली, सगळे विकार त्याच्यातून निर्माण होतात. म्हणून अपरिग्रह. तर मर्यादेपलीकडे संचय न करणं म्हणजे अपरिग्रह. तर असा जो माणूस असतो तो निराशी असतो, अपरिग्रह असतो. आणि त्यामुळे हे साधलं की मग तो कसं होतो तर यतचित्तात्मा म्हणजे त्याचं चित्त आत्मा परमात्म्याशी युक्त होतं किंवा नियंत्रित होतं. यतचित्तात्मा याचा अर्थ त्याचं चित्त नियंत्रित होतं, भरकटत नाही, चंचल होत नाही, त्याचं चित्त हे नियंत्रित होतं. असं ह्या श्लोकातले हे शब्द आपण पाहिले. आता या ओव्यांमध्ये आपण ज्या एकाकी या इथे आलो होतो
तो भाग पाहूया. पार्था तो एकाकी सहजे अपरिग्रही. तो सहजे शब्द सुद्धा महत्वाचा आहे हां, की सहजे म्हणजे हां सहज स्वीकार, त्या गोष्टीचा सहज स्वीकार झाला पाहिजे. आपला तो स्वभाव झाला पाहिजे. आपला बरोबर उलटा स्वभाव असतो. संचय करणं, संग्रह करणं हा आपला स्वभाव असतो. ह्याचा स्वभाव उलटा वेगळ्या प्रकारचा असतो, की त्याचा स्वभावच असा की त्याला संचय नको असतो, त्याला संग्रह नको असतो. हे सगळं सहजपणे घडतं. आणि जे तिही लोकी तोची म्हणून या, तो का करत नाही तिही. आणि म्हणून मला ह्या एकाकीचा अर्थ हा मला जास्ती अरविंदांनी सांगितलेला मला जास्ती पटला. ह्याचं कारण असं की ह्या ओव्यांमध्ये पहा की काय म्हटलं आहे, जे तिही लोकी तोची म्हणून या, म्हणजे तो तिन्ही लोकांमध्ये स्वतःलाच पाहतो. तो तिन्ही लोकांमध्ये स्वतःला पाहतो, म्हणजे तादात्म्य पावलेला असतो, एकात्म पावलेला असतो. म्हणून त्याला एकाकी. तर म्हणून मला तो अर्थ जास्ती पटला. केवळ एकांतवास नाही तर एकाकी ह्याचा अर्थ आत्मा परमात्म्याशी आणि विश्वाशी ऐक्य पावणं, ते एकाकी. कारण तिन्ही लोक ज्याला एक आपणच आहोत असं कोणाला वाटेल, जो त्यांच्याशी एकात्म पावलेला आहे तो. ऐसिये असाधारणे निष्पन्नाची लक्षणे आपुलेनी बहुवसपणे कृष्ण म्हणे. म्हणजे कृष्ण आपुलेनी बहुवसपणे म्हणजे अगदी स्पष्टपणे त्याला अर्जुनाला ही निष्पन्नाची लक्षणं. निष्पन्न ह्याचा अर्थ प्राप्त पुरुष, सिद्ध पुरुष, ज्याला योगाची साधना आणि साध्य प्राप्त झालेलं आहे, म्हणजे ईश्वर प्राप्त झालेला आहे, तो निष्पन्न. निष्पन्न ह्याचा अर्थ तो प्राप्त, त्याला प्राप्ती झालेली आहे. आणि ही निष्पन्नाची जी लक्षणं आहेत त्याला काय म्हटले, असाधारणे. म्हणजे ती सामान्य माणसामध्ये दिसत नाहीत. बरोबर आहे ना. सामान्य माणसामध्ये ही लक्षणं दिसत नाहीत, योग्यामध्ये ही लक्षणं दिसतात. तर असा तो आपल्या सर्वांपेक्षा वेगळा असतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता पुढे हे म्हणजे ही सगळी साधना कशी असावी, त्याची लक्षणं काय असतात वगैरे हे सगळं सांगत म्हणजे भगवंत अर्जुनाला सांगतायत. आणि अर्जुनाची अशी स्थिती झालेली आहे, अर्जुनाची अशी अवस्था झालेली आहे की त्याला तो इतका रमला आहे. म्हणजे ह्या पुढच्या ओव्या मी सगळ्या घेत नाही आहे, पण मी त्याच्यातला थोडा भाग तुम्हाला सांगते की अर्जुन त्या सगळ्या सांगण्यामध्ये, भगवंताच्या या सगळ्या वर्णनामध्ये की योगी कसा असतो वगैरे हे जी सगळी लक्षणं सांगितली, त्याच्यामध्ये त्याचं मन इतकं रमून गेलेलं आहे की त्याची अशी अवस्था झाली आहे की कृष्णाला वाटतं की आता हा आपल्याशी इतका एक जीव होईल, इतका एकरूप होईल की आपल्यापासून तो वेगळा राहणारच नाही. लक्षात आलं. अशी स्थिती अर्जुनाची झाली आहे की तो म्हणजे स्वतःला विसरून गेला आहे. असं आपण म्हणतो ना, एखादी गोष्ट आपण स्वतःला विसरून आपण ती गोष्ट पाहत असतो, तशी त्याची अवस्था झाली की ही सगळी लक्षणं तो अशा प्रकारे ऐकतोय की तो स्वतःला विसरूनच गेला आहे. म्हणून कृष्णाच्या मनामध्ये असा भाव आला की अरे हा शेवटी आपल्याला स्वतःला विसरेल आणि आपल्यामध्ये एकरूप होऊन जाईल. मग काय, आता ते पहा कसं त्यांनी म्हटलेलं आहे की म्हणजे ज्ञानदेव आपल्याला त्यांच्या शब्दामध्ये भगवंताचे हे विचार सांगतात की त्यांनी म्हटले, ऐके द्वैताचा ठावोची फोडी 13वी
किती 113 ना, हा 113वी ओवी आहे पहा. ऐके द्वैताचा ठावोची फेडी, ते ब्रह्मविद्या किजेल उघडी, तरी अर्जुनू पढिये ही गोडी नासेल हन. म्हणजे त्याने असं म्हटलं आहे की आपल्यातलं जे द्वैत आहे, अर्जुन आणि माझ्यामधलं जे द्वैत आहे, ठावोची फोडी म्हणजे ते नाहीसच होईल का काय आता. आणि जर सगळी मी ब्रह्मविद्या त्याच्या पुढे उघडी केली, तो इतका रमला आहे त्याच्यामध्ये, हे सगळं मी त्याला सांगतच गेलो, तर अशी परिस्थिती होईल की त्याच्या आपल्या दोघांमधलं द्वैत संपूनच जाईल की काय. आणि मग कारण अर्जुन कसा आहे तर अर्जुनू पढिये हे गोडी, म्हणजे इतकं गोडीने तो ऐकतोय नास, म्हणजे सगळं आपल्यातला सगळा द्वैत नाहीसं होईल. आणि मग तसं जर झालं तर तसं होऊ नये असं कृष्णाला वाटतंय. म्हणून तो काय म्हणतोय पुढे 14वी ओवी पहा. म्हणून ते तैसे बोलणे नव्हे सपातळ आड लावणे, केले मनची वेगळे वाणे भोगावया. म्हणजे लक्षात आलं तुमच्या की म्हणून म्हणजे त्याच्या मनात, कृष्णाच्या मनात असा विचार आला की अरे आमच्या दोघांमधलं थोडं द्वैत राहू दे, हा अर्जुन मला हवा आहे वेगळा, तो माझ्यात पूर्ण विरून नको जायला, हा थोडा वेगळा हवा आहे. म्हणून ते तैसे बोलणे, इतकं त्याला माझ्या या बोलण्यामध्ये त्याला गुंगून नाही टाकायचं आहे मला. मग काय करायचं आहे, नव्हे सपातळ आड लावणे. आड लावणे माहिती आहे तुम्हाला, आड लावणे म्हणतो थोडंसं गुरफटून घ्यायचं असतं, त्याला आड लावणं म्हणतात. सपातळ म्हणजे थोडं पातळ पडदा दोघांच्या मध्ये निर्माण असू दे, करावा आपण. इतकं ऐक्य नको दोघांच्या मध्ये थोडा एक पडदा, दोघांचं द्वैत थोडंफार तरी टिकावं असं ह्याला वाटतंय, कृष्णाला वाटतंय. का केले मनची वेगळे वाणे भोगावया. म्हणजे मला त्याचं वेगळेपण मला भोगायचं आहे, मला भोगायचं आहे. तर पुढे हाच म्हणजे मधल्या काही ओव्या गाळते. 17वी ओवी पहा 117. दिठीची पाहता निविजे, का तोंड भरोनी बोलीजे, ना तरी दाटूनी खेव दिजे, ऐसे कोण आहे. म्हणजे दिठीची पाहता निविजे म्हणजे डोळे भरून पाहावं असं आहे कोण. सगळं असं आहे, ऐसे कोण आहे असं जे शेवटी म्हटलं ना, त्याच्या आधी हे सगळं आहे की डोळे भरून ज्याला पाहावं असं आहे कोण दुसरं अर्जुनाशिवाय. तर दिठीची पाहता निविजे म्हणजे मला असं इतकं प्रसन्न वाटतं त्याला पाहिल्यानंतर. का तोंड भरून बोलीजे, माझ्या मनात येतं ते सगळं तोंड भरून ज्याच्याशी बोलावं असं आहे कोण. ना तरी दाटूनी खेव दिजे, खेव म्हणजे आलिंगन, कोणाला मिठी मारावी दुसरं आहे कोण मला की ज्याच्याशी मी इतकं जवळ जावं, आलिंगन त्याला द्यावं असं दुसरं कोणीच नाही. हा जर माझ्यात विरून गेला तर मी कोणाला आलिंगन देणार. तर हा ह्याचं थोडंसं द्वैत राहावं, हा सपातळ आड काहीतरी लावला पाहिजे असा भाव त्याच्या मनामध्ये आलेला आहे. आणि पुढे म्हणतंय की आपुलिया मना बरवी, असमाई गोठी जीवी, ते कवणेसी चावळावी, करी जरी ऐक्य जाहले. म्हणजे आपुलिया मना बरवी, असमाई गोठी जीवी म्हणजे आपल्या मनात आलेले अत्यंत सुंदर विचार. हां, आपुलिया मना बरवी म्हणजे सुंदर, आपल्या मनामध्ये आलेले अतिशय सुंदर विचार. असमाई म्हणजे जेव्हा मनात मावेनासे होतं ना, आपल्याला सगळ्यांना होतं की काही वेळेला कोणाला तरी सांगावं असं वाटतं. तसं कृष्णाची अवस्था आहे की कृष्णाला असं वाटतंय की माझ्या मनामध्ये आलेले अतिशय सुंदर विचार माझ्या मनात मावेनासे झाले. असमाई गोठी जीवी म्हणजे जर माझ्या मनामध्ये जर ते मावेनासे झाले, ते कवणेसी चावळावी, जरी ऐक्य झाले. जर त्याचं माझं ऐक्य झालं तर मी सांगू कोणाला सांगू. तर असं म्हणून त्याला आता आपण काहीतरी थोडं सांगण्यामध्ये थोडा हा द्वैतभाव पुन्हा आणायला पाहिजे असं भगवंताला वाटलेलं आहे. आणि हे सगळं सांगून मग आता ज्ञानदेव
25वी ओवी पहा. ज्ञानदेव ह्याचा भावार्थ सांगतायत की जे त्यांनी ह्या सगळ्या ह्याच्या ओव्यांमध्ये लिहिलेलं आहे ह्याचा भावार्थ असं सांगतायत की 25-26 अशा 2 ओव्या पाहूया. म्हणून भावार्थू तो ऐसा अर्जुन मैत्रियेचा कुवासा की सुखे शृंगारलिया मानसा दर्पणू तो. म्हणजे ज्ञानदेव श्रोत्यांना असं म्हणतात की माझ्या या सगळ्या सांगण्याचा भावार्थ असा आहे. म्हणून भावार्थू तो ऐसा, माझ्या सगळ्या सांगण्याचा भावार्थ असा आहे की अर्जुन मैत्रियेचा कुवासा, कुवासा याचा अर्थ आश्रयस्थान, श्रीकृष्णाच्या मैत्रीचं आश्रयस्थान आहे अर्जुन. श्रीकृष्णाच्या मैत्रीचं आश्रयस्थान आहे, मैत्रियेचा कुवासा. की सुखे शृंगारलिया मानसा दर्पणू तो. आणखी एक उपमा दिली आहे की किंवा तो कसा आहे तर शृंगारलिया मानसा म्हणजे मनामध्ये येणाऱ्या ज्या आनंद लहरी असतात, सुख लहरी असतात, ते पाहण्याचा जणू काही आरसा आहे. काय वर्णन सुंदर केलं आहे की त्याच्याकडे पाहिलं की आपल्या मनातल्या सुखलहरी त्याला जाणवतात. कारण तो असा एकाग्र ते दोघं एकमेकांशी होऊन जातात की आपल्या मनातले भाव हृदय मिळाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, हे शेवटी येणारे आपल्याला बघायचं, अशी ती दोघांची स्थिती आहे. तर त्यामुळे तर माझ्या मनातले अतिशय सुंदर असे भाव जे आहेत, जे विचार आहेत, ते पाहण्यासाठी लावलेला एक आरसाच आहे अर्जुन म्हणजे. आणि हा मी कसा घालू असं त्याला वाटतंय. आणि आता 26व्या ओवीमध्ये काय म्हटलं आहे की असा हा जो अर्जुन आहे तो कसा आहे. म्हणजे आता भगवंत त्याच्याबद्दल हे असे विचार मांडतायत. तर ज्ञानदेव श्रोत्यांना काय सांगतात की अर्जुन कसा आहे पहा. यापरी बाप म्हणजे बाप ह्याचा अर्थ श्रोत्यांना म्हटलं, ऐका श्रोते हो, पुण्य पवित्र जगी भक्ती बीजाशी सुक्षेत्र म्हणजे तो कृष्ण कृपे पात्र याची लागी. म्हणजे अर्जुन कसा आहे की तो इतका पुण्य पवित्र आहे, तो इतका पुण्य पवित्र आहे की जगामध्ये भक्ती बीजाशी सुक्षेत्र म्हणजे भक्तीचं बीज जर कुठलंही आपण बीज कुठे मातीमध्ये रोवलं की ते भरभरून ते हे झालं पाहिजे, पिकलं पाहिजे. तसं हे भक्तीचं बीज अर्जुनामध्ये रोवलं की ते फोफावून वाढतं. असं सुक्षेत्र आहे, अशी ती सुपीक जमीन आहे, सुक्षेत्र आहे असं त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे तो इतका पुण्य पवित्र आहे आणि भक्तीची अगदी भरघोस पीक ज्या क्षेत्रामध्ये येईल अशा प्रकारचं ते क्षेत्र म्हणजे अर्जुन आहे. आणि म्हणून तो कृष्ण कृपे पात्र याची लागी. लक्षात आलं. म्हणजे कृष्णाच्या कृपेला तो पात्र का झाला आहे तर त्याचं कारण हे आहे असं ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मला असं वाटतं आज मी इथे थांबते, थोडीशी आधी थांबते. कारण पुढचा भाग जो आहे ना तो असा मध्येच कुठेतरी मला थांबवावा लागेल, त्यापेक्षा इथे थांबले. सगळ्यांची नावं